नमस्कार मंडळी, मोदी सरकारने पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या खिशाला एक जबरदस्त झटका दिलेला आहे। तो झटका आहे 50 रुपयाचा प्रत्येक सिलेंडर मागे। आता 7 एप्रिल पासून नवीन सिलेंडरचे दर अंमलात आणलेले आहेत। उद्यापासूनच ही दरवाढ लागू होणार आहे। म्हणजे 7 एप्रिल पर्यंत जो सिलेंडर आपल्याला 802 रुपयाला भेटत होता तोच सिलेंडर आता 852 रुपये 50 पैशांना भेटणार आहे। प्रत्येक ग्राहकाला आता सिलेंडर मागे त्या ठिकाणी 50 रुपये वाढवून द्यावा लागणार आहेत। नेमकं प्रकरण काय आहे, पेट्रोलियम मंत्र्यांचं यावरती म्हणणं काय आहे, मोदी सरकारने कशा प्रकारे आपल्या सामान्य माणसांच्या खिशाला झटका दिलेला आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अशाच प्रकारची जर नवनवीन माहिती तुम्हाला हवी असल्यास चॅनलचं सबस्क्राइब बटन आत्ताच दाबून घ्या। यावरती 50 रुपयाची भाववाढ मोदी सरकारने केलेली आहे। त्यावरती ज्यावेळेस पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना प्रश्न विचारला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या कंपन्या आहेत त्यांना तब्बल 41,000 कोटी रुपयांचा त्या ठिकाणी तोटा झालेला आहे, नुकसान झालेलं आहे व ते नुकसान कमी करण्यासाठी आता एकदमच 50 रुपयाची भाववाढ त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या खिशाला त्या ठिकाणी न परवडणारी भाववाढ सरकारने केलेली आहे। आपल्याला माहिती असेल की 2014च्या आधी ज्यावेळेस काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस ज्या सिलेंडरच्या किमती आहेत त्या 450 रुपयापर्यंत होत्या। 250, 300, 350, 400 अशाच्या रेंजमध्ये त्या किमती वाढत किंवा कमी होत गेल्या, परंतु 800, 1000 अशा किमती कधी झाल्या नाही। परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये ज्या सिलेंडरच्या किमती आहेत ते 1100 रुपयापर्यंत पोहोचलेल्या आपण पाहिल्या व आता 800 रुपयांना सिलेंडर त्या ठिकाणी मिळत होता व तोच सिलेंडर आता 50 रुपयांनी वाढून 850 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। 850ला सिलेंडर होऊन देखील सरकारला परवडत नाही किंवा त्या कंपन्यांना परवडत नसेल तर मग सिलेंडरची नेमकी मूळ किंमत अशी किती ठेवायची, 2000, 3000 ठेवायची का? त्यावेळेस कंपन्या नफ्यात येतील। प्रत्येकच काम नफ्यासाठीच केलं तर मग सामान्य माणसाच्या खिशाला काहीच परवडणार नाही, हे देखील सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे।